हाय हॅलो नमस्कार, तुम्हा सर्वांचं स्वागत आहे अस्मिताज क्रिएशन मध्ये। आज आपण माझ्या भाच्याचा हळदीचा कार्यक्रम आहे, तर आपण गावाकडे जात आहोत आणि तुम्हीही चला माझ्यासोबत हळदीच्या कार्यक्रमाला। आणि हा आजचा माझा लुक आहे आणि तुम्हाला इथून पुढे सर्वांचेच लुक दिसतील। आज आलोय आम्ही घरी। आता घरी आल्यानंतर जाणार आहे कुठे जाणार आहे आपण? हळदीला जाणार आहे सगळे लॉन्स वरती विश्वताराला। हे बघ, दीपालीनी पण आज साडी घातली आहे, छान छान दिसते साडीमध्ये। आजीचं पण आमच्या आवरलंय, सगळ्यांचं असा लुक आहे आजचा। आजीने पण नववार घातलंय, छान नववार घातलं। घरापासून अगदी 10 मिनिटाच्या अंतरावरच लॉन्च होता हा विश्वतारा म्हणून। डीजे वगैरे आले तर यस, तुम्ही गाडी पार्क करा। थांबा, हॅलो आले का पाहुणे? सगळे वेळेत आले का? आम्हाला वाटलं आम्हालाच वेळ झाला की काय। आमच्या आत्या आहे या, आत्ते सासूबाई, त्यांचा लुक आणि नणंदबाई आहे आमच्या मोठ्या, आणि त्यांचा हा आजचा लुक। छान दिसतंय ना सगळे छान सासूबाईचंच लुक बदलत नाहीये। आम्ही गेलो तर बऱ्यापैकी पाहुणे आलेले होते आणि हळदीला नुकतीच सुरुवात झाली होती। आणि हे बघा, नवरदेव पण छान दिसत आहेत, भाचे आहेत आमचे, मोठ्या नंदेचा मुलगा। हे नवरदेवाचे आई वडील आणि लहान भाऊ आहे। ह्या मोठ्या जाऊबाई आणि दीर आहेत। ह्या सगळ्या नवरदेवाच्या आज्या आहे। आणि तुम्ही ह्या जोडीला ओळखतच असाल, हे आम्ही दोघं जण नवरदेवाला आंघोळ घालायला गेलो। आणि आता हे मोठे दीर आणि जाऊबाई आलेले। आणि हे माझे दीर सासरे, त्यानंतर काही पाहुणे होते। हे पण मोठे दीर आणि जाऊबाई आहेत। आणि ह्या सगळ्या सासूबाई आणि नणंदबाई आहे। तरी
हळदीचा कार्यक्रम होता आणि लग्नाची तिथ पण थोडीशी दाट होती, त्याच्यामुळे बरेच जण आलेले नव्हते. हे पण जोडी तुम्ही ओळखत असाल, हे माझी लहान दीर आणि लहान जाऊबाई आहे दीपाली. काय ग नाव काय तुझं सांग? वेदश्री धनश्री. धनश्री नाव बरं का. छान दिसते का? पण तू छान दिसते का? छान दिसते ना. ड्रेस पण छान आहे. तू डान्स करशील का? डान्स करशील का? कोणाचं लग्न आहे का? लग्न कोणाचं आहे? मामाचं. मामाचं लग्न आहे ना. मामाच्या लग्नाला आलोय पण आम्ही. सांग मामाच्या लग्नाला आलो. सांग सगळे मामाच्या लग्नाला या. सांग सांग जोरात सांग. सगळे मामाच्या लग्नाला या. सांग सांग ग. सगळे मामाच्या लग्नाला या. सगळे या ना लग्नाला. तू डान्स करते का? मी तुला शूट करते. हे आमच्या घरातल्या पोरी आहेत सगळ्या. त्यानंतर ह्या माझ्या नणंदबाई आणि त्यांची फॅमिली. ह्या भाच्या आहेत, म्हणजे नवरदेवाची बहीण आहेत. हळद लावण्याच्या आधी ना हळद नाचवली जाते, म्हणून मग घरातल्या सगळ्या पोरी त्या हळद नाचवत आहे. खरं तर फॅमिली मोठी असल्यामुळे नवरदेवाला आंघोळ घालायलाच बराच वेळ लागला, कारण सगळेजण जोडीने आंघोळ घालायला येत होते आणि असं करता जवळपास 9 वाजले होते. आणि ही बघा गायत्री, आमची सुनबाई. खूप छान दिसते आणि ती. लॉन्समध्ये बरंचसं अंधार असल्यामुळे ना एवढं क्लिअर शूट नाही झालेलं आहे. आणि हे बघा हळद लागल्यानंतर आम्ही सर्वजण इकडे जेवायला आलो होतो. जेवण पण साधं सिंपल छान होतं. वरण भात, मसाल्याची भाजी, चपाती, शिरा होता. सुंदर जेवण तसं सुंदर होतं तिथलं. आणि हे सगळे फॅमिली मेंबर बसलेले जेवायला. थोडंसं असं जेवण करताना दिसले पाहिजे बरं का. आणि जेवण झाल्यानंतर सर्वांना डान्स करायचा होता, कारण बाहेर DJ आणलेला होता. सर्वांनी मनसोक्त DJवर डान्स केला आहे. तोही पुढे आहे, नक्की बघा. आणि आपल्या यूट्यूब फॅमिलीने आत्तापर्यंत ज्यांनी सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा, म्हणजे तुम्हाला पुढच्या व्हिडिओची नोटिफिकेशन येत जातील.
कॉपीराईट येईल म्हणून मला मग बाहेरचं डीजेचं म्युझिक जे आहे ना ते बंद करावं लागलं. डीजेवर घरातले सर्वच जण नाचले, खूप मजा केली, खूप एन्जॉय केला खरं तर हळदीला आम्ही. आणि दुसऱ्या दिवसाचा पण व्हिडिओ खरंच खूप सुंदर आहे, नक्की बघा तुम्ही. आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि उद्याचाही व्हिडिओ खूप सुंदर आहे, तर उद्याचाही व्हिडिओ नक्की बघा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या. बाय.